मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अखेर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता नवरात्र सणानिमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे। अखेर सरकारच्या माध्यमातून आजच्या विशेष दिनानिमित्त सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटपाचे पूर्ण नियोजन या ठिकाणी झाले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्व रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे। बैठकीमध्ये राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। आता मुंबईमधून डीबीटीचं बटन दाबलं की थेट आता तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। कारण की आता डीबीटी अंतर्गत या ठिकाणी पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असतात। सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबलं की थेट तुमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। नवरात्र उत्सवामध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करण्यामध्ये आलं आहे। 2 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। राज्यातील साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो आता वाटप केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक ई-केवायसी करण्यासंदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याची या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत। नवरात्र उत्सवामध्ये लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार असून सप्टेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 21 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता 21 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। मुंबईमधून डीबीटीद्वारे या ठिकाणी पैसे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत। आता जर तुमचा या ठिकाणी जिल्हा या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कधी किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। कारण की आता नवरात्र उत्सवामध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता सविस्तर अशी अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला, कारण की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट
महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो या ठिकाणी पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला असून आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि 15व्या हप्त्याची लाडक्या बहिणींना सध्या प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींनी सरकारचे आभार देखील या ठिकाणी मानले आहे, कारण की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याची अत्यंत गरज होती आणि लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा लवकर देण्यामध्ये यावा आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे वितरण हे सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे। मुंबईमध्ये डीबीटीचं बटन दाबलं की थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास कसलाच उशीर या ठिकाणी होणार नाही। त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधी जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, झाला रे झाला निर्णय झाला। आजच्या विशेष दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्णपणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जाहीर करून टाकण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। ऐन नवरात्र उत्सवामध्ये आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 21 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 8 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। हप्ता वाटप करायला या ठिकाणी म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला होता, मात्र त्याच म्हणजेच की 14वा हप्ता या ठिकाणी वाटप करायला उशीर झाला होता। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो आता लवकर वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता हप्ता वाटप करण्याचे पूर्ण नियोजन या ठिकाणी झाले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आता सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले आहेत, सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। आता ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना सरकारने सूचना या ठिकाणी केल्या असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येणार आहे। बघा, आता 2 कोटींपेक्षा अधिक म्हणजेच की राज्यातील साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता डीबीटी प्रक्रियेला या ठिकाणी वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे। म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे, त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण आता राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि या ठिकाणी आता त्याचबरोबर म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे, ती म्हणजेच की ई-केवायसी करण्यासंदर्भातील ही देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया सध्या सुरू आहे। सध्या वेबसाईटवरती प्रचंड ताण असल्यामुळे OTP जाण्यात म्हणजेच की या ठिकाणी OTP जाण्यात अडचणी येत आहेत, कारण की लाखो लाडक्या बहिणी सध्या ई-केवायसी करत आहेत आणि ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यामध्ये आला आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे, मात्र सध्या ई-केवायसी करताना तांत्रिक अडचण असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण
कारण की सरकारने ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांचा या ठिकाणी कालावधी दिला असल्यामुळे त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही निवांतपणे या ठिकाणी ई-केवायसी करू शकता। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे की ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत करावी। अजून देखील या ठिकाणी आपल्याकडे साधारणतः 50 ते 55 दिवसांचा कालावधी आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ई-केवायसी शिवाय मिळण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की अनेक लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी झाली नाही, कारण की आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। आता जरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ई-केवायसी शिवाय मिळण्याची शक्यता वर्तवली असली तरी तुम्ही ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या असे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे। कारण की सरकारने नवीन नियम लागू केल्यास किंवा ई-केवायसी केल्याशिवाय हप्ता मिळणार नाही असं जर सरकारने सांगितलं तर अडचण येऊ शकते। त्यामुळे सध्या सर्व्हरमध्ये समस्या असली तरी एका आठवड्याच्या आत ई-केवायसी करण्याचा प्रयत्न तुम्ही करा, अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींना आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होणार थोडक्यामध्ये पाहूयात, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। जर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता 100% तुमच्या देखील बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता मिळवण्यासाठी तुमची डीबीटी प्रक्रिया सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर ई-केवायसी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। त्याचबरोबर तुमचे जे स्टेटस आहे ते अप्रूव्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या अर्जांची स्थिती हे अप्रूव्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत। नवरात्र उत्सवामध्ये लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ती यादी आपण थोडक्यामध्ये पाहूयात, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता 21 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजेच की यामध्ये आता नांदेड जिल्हा पाहायला मिळत आहे। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला असून आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। साधारणतः 130 कोटी रुपयांचा निधी हा आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून बँकांना देखील या ठिकाणी तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आता त्यानंतरचा दुसरा जिल्हा या ठिकाणी धुळे आहे। धुळे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता नवरात्र सणामध्ये धुळे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे या ठिकाणी जालना। जालना देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याची अत्यंत गरज होती। हप्ता कधी मिळणार असा प्रश्न हा जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणी वारंवार विचारत होते आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता जालना देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी चौथा जिल्हा नागपूर पाहायला मिळत आहे। नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे। त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी बीड असेल, धाराशिव असेल, सांगली असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर
ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड मोबाईल नंबरच्या आणि बँक खात्याशी लिंक नसतील तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड मोबाईल नंबरच्या आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या, असे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता लवकर जर तुम्हाला या ठिकाणी मिळवायचा असेल, जर तुम्हाला लवकर 15व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि या ठिकाणी मोबाईल नंबरशी जर लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करावं लागणार आहे। अशा पद्धतीने हे 2 महत्त्वाची कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जाहीर करण्यामध्ये येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 21 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि नेमका आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी मिळणार तर याच नवरात्र सणा निमित्ताने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे पैसे हे खात्यावरती जमा होतील, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। ई-केवायसी जर नसेल केली तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या। आणि त्याचबरोबर अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा केला जाणार आहे अशा बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो येत्या 2 तासामध्ये येणार आहे आणि तो पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।